नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची ई-केवायसीच्या जाचक अटीतून सुटका झाली आहे। नुकसान भरपाई मिळवण्यासाठी पीडित शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणं बंधनकारक असल्याची बाब समोर आली होती। जी24 तासनं ही बातमी लावून धरत ई-केवायसीची अट शिथिल करण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर जी24 तासच्या बातमीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या ई-केवायसी अट शिथिल करण्याचे निर्देश दिले। ई-केवायसीच्या जाचातून शेतकऱ्यांची सुटका। ई-केवायसीची अट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रद्द। शेतकऱ्यांच्या मदतीच्या वाटेतील अडथळा दूर। मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्हे सोबतच अहिल्यानगर आणि सोलापूरमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचा चिखल झाला तर घरांमध्ये पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचा संसारही वाहून गेला। सरकारने तत्काळ मदतीचा हात देण्याची आस सर्व शेतकऱ्यांना लागली आहे। प्रशासनाकडूनही वेगवान पंचनामे करायला सुरुवात झाली आहे। पुरामुळे संकटात सापडलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झालाय। मात्र ही रक्कम मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने बँकेत जाऊन केवायसी करून ओळख पटवून देणं आवश्यक आहे अशी माहिती समोर आली होती। नदीकाठच्या बँकांमध्ये सध्या वीज पुरवठा खंडित आहे। अनेक बँकांमध्ये इंटरनेट सुविधाही विस्कळीत आहे। त्यामुळे मदत कशी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता। सरकारी पातळीवरही ई-केवायसी करावीच लागेल असं सांगण्यात आलं होतं। केवायसी त्याला इंडिव्हिज्युअली करावंच लागेल हा मुद्दा आहे। प्रत्येक वेळेला मागच्या वेळेला जरी त्याचं केवायसी झालं असेल तरी पण ह्यावेळेनं त्याला परत आपलं केवायसी केल्याशिवाय होणार नाही। कारण याच्यामध्ये आम्ही बरीच चर्चा एकदा मध्ये करून बघितली की आपल्याला पोर्टलमध्ये काही चेंजेस करता येतील का वगैरे, पण ते असं चाललंय की बऱ्याच ठिकाणी मग चेंज होतात, म्युटेशन होतात, काही लोकांचे डिव्हिजन होतात, काही लोकांची प्रॉपर्टी चेंज होते, शेती लोक विकून टाकतात। मग त्याच्यामध्ये पुन्हा मग प्रत्येक वेळेला इंडिव्हिज्युअली त्या शेतकऱ्यांनी जाऊन करणं केवायसी हे आपल्याला आता तरी सध्या तरी बंधनकारक आहे। मधल्या काळात पुन्हा सिस्टम जी आहे ती सिस्टममध्ये काम करणारे जे लोक आहेत ते काहीतरी चेंजेस त्यात करतायत, परंतु सध्या तरी आताची अशीच पोझिशन आहे। अनेक शेतकऱ्यांचे आधार कार्ड आणि कागदपत्र पुराच्या पाण्यात भिजले। कुणाची कागदपत्र पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे। अशात शेतकऱ्यांसमोर ई-केवायसीचं मोठं संकट निर्माण झालं होतं। ही बातमी जी24 तासने लावून धरली। शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं सध्याच्या घडीला कसं अवघड आहे हे जी24 तासनं समोर आणलं। जी24 तासच्या बातमीची दखल स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। ई-केवायसीची अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय। ॲग्रीस्टॅकचर रेकॉर्ड प्रमाणे शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। यापैकी पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान होतं ऑगस्टपर्यंतचं त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू केलेलं आहे। ई-केवायसीचे जे काही अट होती ती शिथिल करून ॲग्रीस्टॅकच्या रेकॉर्डप्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। संकटात सापडलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना ई-केवायसीच्या अटीतून सुटका केल्यानं एक मोठा दिलासा मिळालाय। राज्य सरकारने केवायसी मधून सुटका केल्यानं आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांनीही सरकारचे आभार मानले। आम्ही नदीकाठी असल्यामुळे आमच्या घरात पाणी शिरलं, जित्रबा होऊन गेले, लेकराबाजी काय हान झाली, कागदपत्र नाही, आम्हाला खायचं अन्न सगळं भिजून गेलं, तर कागद कुठे सांभाळणार आम्ही, सगळे होऊन गेले। ह्याला आम्ही सरकारने केवायसी रद्द केलं, त्याला आम्ही मान्य करतो, त्यांचे आम्ही आभारी आहेत। सरकारने योग्य निर्णय घेतला, कारण की आमच्या घरामध्ये पाणी घुसलेले, त्याच्यामुळे काही जे खाणे अन्न पाणी जे असेल ते पूर्णपणे पाण्यात गेलं किंवा पुरात गेलं, काही घरी राहिले नाही व जित्रबा गेले। मग याच्यामुळं सरकारने घेतला तर योग्य निर्णय केलाय। पावसाच्या थैमानानं शेतकरी एका मोठ्या संकटात सापडलाय। आतापर्यंत कधी झालं नाही एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। अंगावरल्या कपड्यांवर पूरग्रस्तांना घरं सोडावी लागली आहेत आणि ना अंगावर घालायला कपडा, ना घरात धान्य शिल्लक राहिलंय, ना पोराबाळांची वह्या पुस्तकं। घरांमध्ये झालाय तो फक्त चिखल। त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी कायद्यालाही थोडीशी मुरड घालणं गरजेचं आहे। त्यामुळे
राज्य सरकारने केवायसीची अट शिथिल करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. आता मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करून सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा एवढीच अपेक्षा. विशाल करोळे, झी 24 तास, संभाजीनगर.